आकाशवाणी औरंगाबाद केंद्र ध्वनिचित्र. औरंगाबाद इथं कृषी विभाग आणि राज्य बियाणे उत्पादक संघटना सियाम यांच्या वतीनं पीक प्रात्यक्षिक आणि शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि कृषी फलोत्पादन तसंच विपणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केलेल्या भाषणांचा संपादित अंश आज आपण ध्वनिचित्र या कार्यक्रमात ऐकणार आहात. बियाणे उत्पादक कंपन्यांनी हवामान बदलाचा अंदाज घेऊन दर्जेदार बियाणे उत्पादन करावं असं आवाहन सदाभाऊ खोत यांनी केलं. ते म्हणाले, बियाणं हा शेतकऱ्याचा आत्मा आहे आणि चांगल्या वाणाचं बियाणं शेतकऱ्याला जर उपलब्ध झालं तरच त्याच्यामध्ये उत्पादकता निश्चितपणाने वाढणार आहे. आणि म्हणून बियाणं हा उद्योग हा या ठिकाणी वाढीस लागला, नंतर तो इतर राज्यामध्ये गेला असेल, परंतु मूळ पाया हा जालना आणि औरंगाबादमध्येच खऱ्या अर्थानं घातला गेला. आणि म्हणून भविष्य काळामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या आणि खाजगी उद्योजक यांच्या माध्यमातून सीड पार्कसाठी किंवा सीड पार्क केंद्र जालन्याला सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. याचं कारण जालना आणि औरंगाबाद ही बियाणाची उत्पादन करणारी पंढरी आहे आणि याच भूमिकेतून या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी तो खऱ्या अर्थानं निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. काही या उद्योगासमोर निश्चितच अडचणी आहेत, कारण या अडचणी आपल्याला एकत्रित बसून त्या सोडवाव्या लागतील. बदलतं हवामान, ग्लोबल वॉर्मिंगचा शेतीवरती मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम झालेला आहे आणि अशा काळामध्ये या बदलत्या हवामानाला उडीस तोड किंवा या बदलत्या हवामानामध्ये तग धरणाऱ्या वाण आपल्याला निर्माण करावे लागतील. हे निर्माण करत असताना त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं काही शासनाच्या माध्यमातून ज्या आपल्याला जी मदत लागेल ती निश्चितपणानं शासनाच्या माध्यमातून दिली जाईल. खरं बघितलं तर बियाणा उद्योग स्थलांतरित व्हायला एक कारण महत्वाचं आहे, ते पाणी. कारण मराठवाड्यामध्ये पाण्याची पातळी प्रचंड खालावल्यामुळे सुद्धा बियाणा उद्योग स्थलांतरित झालेला होता. परंतु जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून आता मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाणी अडवण्याचं काम या राज्यामध्ये केलेलं आहे आणि त्यामुळे या उद्योगाला भविष्य काळामध्ये स्थिरता येणार आहे. परंतु स्थिरता येत असताना आपल्याला आव्हानांना सुद्धा सामोरे जावं लागणार आहे. कारण शेतकऱ्याचा जर उत्पादन खर्च कमी करायचा असेल तर आपल्याला उत्पादन एका बाजूला वाढवावं लागणार आहे आणि उत्पादन वाढवत असताना नवं तंत्रज्ञान खऱ्या अर्थानं आपल्याला यामध्ये आणावं लागेल. कारण कापसामध्ये आपण बीटी कापूस हे वाण आणला, देशामध्ये 40% कापसाचं उत्पादन हे महाराष्ट्रामध्ये होते आणि म्हणून बीटी वाण आपल्याला अजून वेगवेगळ्या पिकामध्ये विकसित करावं लागेल, भाजीपाल्यामध्ये आणावं लागेल आणि आपल्याला औषधाचा खर्च जास्तीत जास्त, पेस्टिसाइडचा खर्च जास्तीत जास्त आपल्याला कमी करावा लागेल. कारण जागतिक बाजारपेठेमध्ये जर उभा आपल्याला राहायचं असेल तर औषधाच्या फवारण्या ह्या कमी झाल्या पाहिजेत, तो खर्च कमी झाला पाहिजे. या दृष्टीनं मोठं संशोधन खऱ्या अर्थानं होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि एका बाजूला चर्चा होत असताना की बियाणं काही ठिकाणी त्याची उगवण क्षमता प्रात्यक्षिक घेतल्यानंतर शेतकऱ्याला बियाणं दिल्यानंतर ते फेल्युअरही झालेलं आहे. त्या तक्रारी अलीकडच्या काळामध्ये जास्त मोठ्या प्रमाणामध्ये येत आहेत आणि मग शेतकरी सुद्धा मग नाराज होत असतो. मग शेतकरी एका बाजूला या कंपनीमुळे माझं नुकसान झालेलं आहे, मला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, पण आपल्याला याच्यामध्ये संशोधन करावं लागेल की ज्यावेळी ज्या काळामध्ये आपण ते बियाणं देत असतो त्या काळामध्ये हवामानामध्ये काय बदल झालेला आहे याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागेल. हवामानामध्ये जर बदल झाला असेल तर मग कशा पद्धतीनं त्या बियाणाची पेरणी केली पाहिजे, लागवड केली पाहिजे याची माहिती अद्यावत शेतकऱ्यापर्यंत जाणं अत्यंत गरजेचं आहे. बदलत्या हवामानामध्ये त्याला कोणत्या पद्धतीनं पिकाचं नियोजन शेतकऱ्यानं केलं पाहिजे याचं सुद्धा मार्गदर्शन हे शेतकऱ्याला होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून भविष्य काळामध्ये कृषी खातं
आणि श्याम एकत्रितपणानं आज ज्या पद्धतीनं काम केलं त्या पद्धतीनं जर आपण काम केलं तर शेतकऱ्याला नुकसान होणार नाही. आमच्या दृष्टीनं शेतकरी महत्वाचा आहे. जे चांगलं तंत्रज्ञान आहे, चांगलं बियाणं आहे ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचवलं जाईल. या राज्यामध्ये हे तंत्रज्ञान एका बाजूला देत असताना शेतकऱ्याच्या मालाला सुद्धा चांगला भाव मिळाला पाहिजे ही भूमिका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारच्या माध्यमातून संत शिरोमणी सावतामाळी शेतकरी बाजार ही योजना आम्ही सुरू केलेली आहे. औरंगाबादमध्ये बाजारांची संख्या कमी आहे. मी आता आढावा बैठक घेणार आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये मी परत या ठिकाणी शेतकरी बाजारचे उद्घाटन करायला या ठिकाणी येणार आहे. म्हणजे एका बाजूला आम्ही बियाणं चांगलं दिलं, आम्ही बियाणामध्ये शेतीमध्ये तंत्रज्ञान आणलं, पण पिकलेल्या मालाला जर बाजारपेठच नसेल तर मग शेतकऱ्यांना काय करायचं हाही प्रश्न आहे. आणि म्हणून निव्वळ आम्ही शेतकरी बाजार करून थांबणार नाही तर प्रक्रिया उद्योगाला सुद्धा राज्यामध्ये चालना दिली जाईल. रेल्वे गाड्या आहेत, उदाहरणार्थ मुंबई गुवाहाटी जी रेल्वे प्रवासी वाहतूक करणारी गाडी आहे त्या गाडीला राष्ट्रीय किसान बाजार नावाची एक बोगी जोडली जाईल आणि त्यातून देशांतर्गत बाजारपेठेला चालना देणारा आणि रेल्वेला भोगी जोडून इथून शेतकऱ्याचा माल मागणीनुसार दुसऱ्या राज्यामध्ये पाठवणारं राज्य कोणतं असेल तर ते महाराष्ट्र राज्य असणार आहे. म्हणजे एकंदरीत शेतकऱ्याच्या जीवनामध्ये जर आपल्याला बदल घडवायचा असेल तर त्याला पायाभूत सुविधा आपल्याला द्यावी लागेल आणि हीच भूमिका ठेवून यावर्षी तुरीचं उत्पादन, मक्याचं उत्पादन मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे आणि म्हणून आपण तूर खरेदी केंद्र, मका खरेदी केंद्र आपण मराठवाड्यामध्ये सुरू केलेली आहेत. अजूनही काही शेतकऱ्याच्या त्याच्यामध्ये अडचणी आहेत, पण निश्चितपणानं त्याही अडचणी आपण सोडवल्या जातील. कारण आतापर्यंत मका खरेदी 23,000 क्विंटल मका खरेदी आपण केलेली आहे. तूर खरेदी 21,000 क्विंटल तूर खरेदी केलेली आहे. थोडं बारदान नसल्यामुळं थोडं एक आठवड्यामध्ये खरेदीमध्ये विस्कळीतपणा आला होता. आता बारदान आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे. शेतकऱ्याची अडवणूक होता कामा नये. तो त्या ठिकाणी तूर घेऊन आला तर त्याची ती स्वीकारली गेली पाहिजे, त्याला पैसे दिले गेले पाहिजेत आणि एवढंच करून नाही तर शेतकऱ्याच्या ज्या कंपन्या आहेत आत्माअंतर्गत स्थापन केलेल्या एपीओ आहेत त्या कंपन्यांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही आता तूर आणि मका खरेदी केंद्र सुरू करायला राज्यामध्ये परवानगी दिलेली आहे. या राज्यामध्ये पहिल्यांदा घडत आहे की शेतकऱ्यांच्या कंपन्यांना आम्ही शेतमाल खरेदी करण्याची परवानगी दिलेली आहे, त्यांना आम्ही पैसे उपलब्ध करून देणार आहे. हे पहिल्यांदा घडत आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातला शेतकरी डोळ्यासमोर ठेवून त्याला कशा पायाभूत सुविधा शेतीमध्ये देता येतील, जास्तीत जास्त गुंतवणूक शेतीमध्ये कशी करता येईल या दृष्टीने आम्ही विचार करत आहोत. हवामान आधारित पथदर्शी कार्यक्रम हा मराठवाड्यामध्ये आपण राबवत आहे. तो 4,000 कोटी रुपयाचा आहे. त्याच्यामध्ये मराठवाड्यातले 8 जिल्हे, 6 जिल्हे विदर्भातले, 1 जिल्हा खानदेशातला असे आपण जवळजवळ 14 ते 15 जिल्ह्यामध्ये हा पथदर्शी कार्यक्रम आपण राबवत आहे. त्याच्यासाठी 4,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. मग पाणी अडवण्यापासून जमीन जी खारपण पट्ट्यामधली जी जमीन आहे ती लागवडीयुक्त झाली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला पाण्याच्या नियोजनापासून ती शेतीला लागणाऱ्या पायाभूत सुविधा ह्या त्या माध्यमातून देण्याचा कालबद्ध कार्यक्रम हा राज्य सरकारच्या माध्यमातून हा मराठवाड्यासाठी विशेष करून आम्ही घेतलेला आहे आणि तो कार्यक्रम आता मार्च नंतर त्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. आजच्या प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून एक संदेश देऊ इच्छितो की या ठिकाणी सीड पार्क तर उभा होईलच, परंतु बियाणामध्ये क्रांती करणारा औरंगाबाद आणि जालना जिल्हा जो पंढरी म्हणून देशामध्ये ओळखला जातो, या पंढरीतून खऱ्या अर्थानं नवी क्रांती ही शेतीमध्ये उदयाला भविष्य काळामध्ये येईल एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी या शब्दात आपलं मनोगत व्यक्त केलं. लोक पूर्वी कसं बियाणं घरच्या घरी लिपण लावून ठेवत होते, आपलं सीड कसं तयार करतं स्वतःचं, हे शेतकरी दरवर्षी खळ्याच्या पाळूवर चांगलं कणसं वेचून
चांगलं चांगलं बियाणे करून एकत्र ठेवत होता. आता ती कल्पना मागे पडली आणि मग आता नवीन सीड आलं, ज्यावेळेला आपल्याकडे संकरित वाण आला, हा साधारणतः 65च्या नंतर, 60-65च्या नंतर. आणि हे संकरित वाण पाहण्यासाठी सुद्धा लोकांची, शेतकऱ्याची एक उत्सुकता होती. बाहेरच्या देशातून अन्न आल्याशिवाय आपलं पोट भरत नव्हतं. ते आपण आपल्या देशामधल्या शेतकऱ्यांनी या संकरित वाणाच्या माध्यमातून उत्पादन वाढ केली. नुसती उत्पादन वाढ न केली तर इतकी उत्पादन वाढ केली की आपला त्यावेळेचा 60 कोटी जनतेचा देश, त्याला अन्नधान्य पुरत नव्हतं. आता 125 कोटीपर्यंत गेलो तरी अन्नधान्यासाठी आपण जादा आहोत, अधिक उत्पादन हवं. ही जी किमया शेतकऱ्यांनी करून दाखवली, त्याच्यामध्ये सीड कंपन्याचाही मोठा वाटा आहे, हे विसरता कामा नये. कारण त्यांनी संशोधन केलं, त्यांनी चांगले चांगले वाहन आणले, अधिक उत्पादन देणारे वाहन आणले. आता शेतीतलं उत्पादन वाढतंय, पण त्याची विक्रीची अडचण होते, हे आपल्याला सगळ्याला जाणवतंय. आणि आता स्वाभाविक आहे की ज्या मालाचं उत्पादन जादा त्याचे भाव कमी, ज्या मालाची उत्पादकता कमी त्याचे भाव जादा. हे रोजचा व्यवहार आपण पाहतो. आणि जोपर्यंत या अधिक उत्पादन मालावर प्रक्रिया, बियाणं जे शेतीत पेरलं जातं आणि शेती आपल्याकडे कमी कमी होत चालली, शेती कमी होत चालली. कोणत्याही शिवारामध्ये शिवार वाढलेलं नाही. जेवढं क्षेत्रफळ आहे तेवढं क्षेत्रफळ आज आहे, पण पेरणी योग्य क्षेत्रफळ जे होतं ते कमी झाले. आता दिवसेंदिवस पेरणी योग्य क्षेत्रफळ कमी होत गेलं. आणि आपण किती चांगलं बियाणं काढलं तरी पेरायला जागा पाहिजे. आणि म्हणून शेती क्षेत्र कमी होतं. ते धरणात जमीन गेली, रस्त्यात जमीन गेली, अशामुळे काही जमिनीचं क्षेत्र कमी होतं. आणि म्हणून जमिनीचं क्षेत्र कमी जरी झालं तर जमिनीमध्ये अधिक पिकं, पूर्वी एक साली पीक घ्यायचं, आता सालातून 2 पिकं, सालातून 3 पिकं अशी घेण्याची पद्धत सुरू केली. कारण शेतीचं क्षेत्र कमी होत चाललंय. पण शेतीचं क्षेत्र जे रिकामं पडलंय, पडीत पडलंय, म्हणजे पडीत फॉरेस्ट म्हणून नाही, तर जे पीक देणारं क्षेत्र होतं ते मोठ्या प्रमाणामध्ये पडीक होतं. आम्ही आता जालन्याला गेलो, दोन्ही बाजूला बघा नुसते कंपाऊंड घालून ठेवलेत, पण पडीत आहे, पेरा नाही. आता जो काय आहे, कोणाचा आहे, मी त्या याच्यात जात नाही, पण ते लागवडीखाली आलं पाहिजे. आणि ते लागवडीखाली नाही आलं तर त्याला दंड वसूल केला पाहिजे. कारण हे दंड वसूल जर केला तर ते लागवडीखाली येईल. लागवडीखाली आलं तर बियाणं खपेल, बियाणं खपलं तर राष्ट्रीय उत्पादन वाढेल. आणि राष्ट्रीय उत्पादन वाढण्याच्या दृष्टीने सुद्धा अशी पिकाऊ जमीन ही पडीत राहता कामा नये. आणि कोणाला तरी 4 माणसाच्या हाताला काम तरी मिळेल. आता कदाचित ज्यांची शेती त्याला काही गरज वाटत नाही त्या शेतीची, पण दुसऱ्याला गरज वाटते. 4 माणसाला हाताला काम मिळू शकतं आणि तेही आपल्याला करण्याची आवश्यकता आहे. आता आपल्याला एक निर्णय आणखी आपण घेत आहे, पण तो मोठ्या प्रमाणामध्ये आणखी घ्यावा लागेल. ठिबक जसं आपण जितकं जादा वाढू तेवढं पाण्याचं आपल्याला बचत करता येऊ शकते. आणि आता तर बचतीच्या शिवाय तर दुसरं काहीच नाही. आणि म्हणून पाण्याची बचत केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. आणि ठिबकने ते होऊ शकतं. ठिबकचं प्रमाण अधिक वाढलं पाहिजे. सेटनेटचं आणि पॉलीहाऊसचं हे जितकं आपण प्रमाण वाढू तेवढं शेतकऱ्याचे फायदे होतील. आणि आता शेतकऱ्याकडे तेवढीच जमीन राहिली. आता शेतकरी 10-5 एकरचा नाही, आता शेतकरी 1-2 एकरवर आलाय आणि काही शेतकरी गुंठ्यावर आलाय. त्या गुंठ्याच्या शेतकऱ्याला त्याचं वर्षाचं पीक त्याला जर तिथं घ्यायचं असेल तर त्याला पॉलीहाऊस, त्याला सेटनेट हे याच्यातूनच त्याला फायदा होऊ शकतो. आणि म्हणून ते आपल्याला तेवढी मदत मोठ्या प्रमाणामध्ये आता करायचं आपण ठरवलं गेलं पाहिजे. तर तो शेतकरी गुंठ्याच्या जमिनीवर सुद्धा वर्षाचं पीक घेऊ शकतो. ध्वनिचित्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते रमेश जायभाये, निर्मिती सहाय्य रविकुमार कांबळे.